महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. 2019 पासून तर 2025 पर्यंत कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केल्या जाणार आहे. मात्र अचलपूर तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या अमरावती जिल्ह्यात जे शेतकरी 2011च्या आधीपासून कर्जदार आहेत त्यांना मात्र लाभ मिळत नसल्याने हे शेतकरी या शासनाच्या धोरणावर नाराज झालेले आहेत. एकंदरीत पोर्टलचे कारण पुढे करत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीतून डावलण्यात आलं आहे. 2019 पूर्वीचेही मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. अचलपूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बंडूभाऊ ठाकरे आपल्या सोबत आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणू. जे कर्जमाफी झालेली आहे, शासनाने जे 2017 मध्ये कर्जमाफी केली त्याच्या 2013चे जे 11 पासून तर 16 पर्यंत जे शेतकरी बरेचसे शेतकरी सुटलेले आहेत त्या शेतकऱ्याचा 2017 मध्ये विचार झालेला नाही आहे. त्याच्यानंतर ठीक आहे 2017 मध्ये नाही झालं तर ते शेतकरी वाट पाहत होते किंवा 2019 मध्ये आपण काही त्रुटीमुळे सुटलो असतो, पण 2019 मध्ये त्या शेतकऱ्याचा विचार झालेला नाही आहे. 2019च्या याच्यात झाला नाही. त्याच्यानंतर सचिवांना विचारत असताना ते पोर्टलचे काम सांगत आहेत. पोर्टल बंद पडल्यामुळे काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांना पुढे लाभ मिळू शकेल, पण आज रोजी 2026 त्याच्यानंतर 2026 ची हे कर्जमाफी आलेली आहे. 25-26च्याही कर्जमाफी ते शेतकरी आता सुटलेले आहेत. कारण की आताचा जो जी आर आहे हा 2019चा 19 पासूनचा समोरचं कर्ज माफ करण्याचा जी आर आहे, त्यामुळे ते आजही सुटलेले आहेत. आज सचिवाला विचारले असता सचिव सांगित आहेत की बा जे शेतकरी सुटलेले आहेत ते त्याच्या त्रुटी ह्या वरतून तुम्ही वरते विचारा. वरते हे कोणाला विचारा हा एक प्रश्न आहे. कारण की आता या ऑफिसला विचारायचं की DDR ला विचारतात तर हे कोणापाशी जाते. प्रत्येक शेतकरी हा याच्यात फिरू शकत नाही, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला कुठं जायचं आहे हेच माहीत नाही आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याचा हा शासनाने विचार करायला पाहिजे. पहिले तर कर्ज माफ करताना कोणताही कर्ज माफ जेव्हा करते आपण किराणा घेतलं तरी पहिले अगोदरचं बिल मागते. तुम्ही तर समोरचे कर्ज माफ करता आणि मागचे कर्ज तसेच ठेवता. हा कोणता तुमचा पहिले तर शेतकऱ्याला मोठा अन्याय आहे. कर्ज माफ करताना पहिले मागील कर्ज माफ करायला पाहिजे, कारण की 11चे 9चे 13चे हे कर्ज माफ नाही होऊन त्याच्यानंतर 24 पर्यंत तुम्ही कर्ज 26 पर्यंत कर्ज माफ करता, तर हा शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. याचा कुठंतरी विचार करण्यात यावा. सदामुख होत कालच्याच भाषणात टीव्हीवर बोलत होते की आम्ही हे शेतकऱ्याचं 17लाही कर्ज माफ केलेला आहे, 19लाही कर्ज माफ केलेला आहे. सदाभाऊ पहिले विचार करा तुम्ही की अजून 13चे कर्ज माफ नाही आहेत आणि तुम्ही 24चे कर्ज माफ म्हणत आहात. हे कुठंसा हा याचा विचार करूनच तुम्ही बोला जरासे, कहून की पहिले कोणाचे कर्ज माफ झालेले आहेत, काही शेतकरी असे सुटले आहेत. प्रत्येक सोसायटीत हे असे असंख्य शेतकरी सुटलेले आहेत. त्याचा कुठंतरी विचार होण्यात यावा. महाराष्ट्र शासनाची ही कर्जमाफी अनेक शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण असं पुढे आलं की बहुतांश शेतकरी ज्यात कर्जदार होते आणि त्यांचं निधन झालं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांनाही सुद्धा ती कर्ज लागून आलेलं आहे. अशा वारसदार शेतकऱ्यांचीही कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणी पथरोड येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष त्या ठिकाणी अजय कडू यांनी केलेली आहे. आता मृत शेतकऱ्यांचे वारसदार शेतकरीही ही कर्जमाफी त्यांना देणे आवश्यक असताना त्यांना वारंवार कर्जमाफीपासून वंचित ठेवल्या जात आहे. एकीकडे पथरोडच्या अध्यक्षांनी या ठिकाणी कर्जमाफी व कर्जमाफीच्या प्रक्रियेवर हा प्रश्न प्रामुख्याने पुढे आणलाय, तर दुसरीकडे खरेदी विक्री संघ अचलपूरचे अध्यक्ष प्रभुदासजी ठाकरे यांचं म्हणणं आहे की आज या ठिकाणी आपण पाहतो की बहुतांश शेतकरी जे 2011 पासून ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, 1,50,000पेक्षा कमी रक्कम असतानाही शासन निर्णयाप्रमाणे ते पात्र असतानाही कर्जमाफीला पात्र असतानाही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मात्र 2019 पासून तर 2025 पर्यंतच्या या नव्या शासन निर्णयात कर्जमाफी घोषित केली आहे 2 लाख रुपयापर्यंत. त्यातही त्या शेतकऱ्यांचा त्या समावेश करण्यात आला नाही. काही
संगणकीय त्रुट्या तसेच पोर्टल संदर्भातील अडचणी पुढे करण्यात आल्या. अशा अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने गेल्या अनेक वर्षापासून अर्थात 2019 आधीपासून कर्जमाफीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देणे गरजेचे आहे. सोबतच मृत झालेल्या शेतकरी कर्जदारांच्या वारसदारांनाही त्यात सवलत देणे गरजेचे आहे. एकंदरीत कर्जमाफीचा हा मुद्दा आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणीत आणला जात आहे. निवड ही कर्जमाफीची घोषणा होऊ नये तर खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी मागणी केल्या जात आहे.